तर कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 10,000 क्युसेकनं कोयनातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। कोयनेचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले गेले आणि आता कोयनेतून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पाऊस झालाय आणि कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात 75% पाणीसाठा झालेला आहे। आज कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि 1.5 फुटाने हे वक्री दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 10,000 क्युसेक पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येत आहे। आज सायंकाळी 7 वाजल्यापासून हा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे आणि 20,000 क्युसेक पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे। यामुळं कराड, पाटण, सांगली या शहरांना पुराचा धोका संभवत आहे। त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।